तर सरपंच हत्या प्रकरणी सुरेश धसांची मागणी योग्य आहे। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मराठा समाजाने मागणी केली आहे। मराठा समाज आक्रमक झालेला आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाने केली आहे। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणामध्ये या गटाशी जे धागेदोरे आहेत हे धागेदोरे खंडणी मागण्याच्या प्रकारापासून तर क्रूर निगून हत्येपर्यंत एकमेकाशी ते कनेक्ट आहे आणि त्यामुळे हे कनेक्ट असलेले सगळे धागेदोरे एसआयटीच्या बाबतीमध्ये एसआयटी मध्ये विविध जिल्ह्यातील एक्सपर्ट अधिकारी आणि ज्यांचा स्थानिक राजकारण्यांशी कोणत्याही प्रकारच्या संबंध नसलेल्या लोकांचा समावेश करून त्या एसआयटीच्या मार्फत हा सखोल तपास तातडीने करण्यात यावा। या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा रोल ज्या व्यक्तीकडनं पार पाडला गेला आहे, बीडमध्ये जी दहशत पसरलेली आहे त्यामागे आमचा ठाम आरोप किंवा आमची सत्यता आहे। धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीमुळे बीडमध्ये मोगलाई असेल, दहशत असेल ही माजलेली आहे। आम्ही जातीचं राजकारण करत नाही, अनेकांनी जातीचं राजकारण केलं त्याचा चपराक आहे। आमच्या प्रति सुरुवात करताना आम्ही परभणीतील व्यक्तीच्या बाबतीमध्ये पण सांगितलेलं आहे, बीडच्या आणि चाकणच्या पण प्रामुख्याने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। वाल्मिक कराड हा व्यक्ती कुख्यात गुन्हेगार आहे, त्याची कृत्य समोर आलेले आहे।